नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील ठळक घडामोडी. कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात अखेर थेट चर्चा झाली. काँग्रेस हायकमांडने दोघांनाही आदेश दिला होता की कोणताही तोडगा आधी दोघांनी मिळून काढावा आणि मगच दिल्लीला यावे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांना आपल्या निवासस्थानी न्याहारी बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे ही ब्रेकफास्ट बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीनंतर दोघांनी माध्यमांसमोर आपल्यात कोणताही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले असून रविवारी नव्या नेतृत्वाबाबत काँग्रेसकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाचा लाभ घेण्यासाठी भाजप व जेडीएसमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी एकत्र येऊन पर्यायी राजकारण समीकरण तपासण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस हायकमांडच्या स्पष्ट निर्देशामुळे सिद्धरामय्या शिवकुमार बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता असून राज्याच्या राजकारणाला पुढील दिशा मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील नेतृत्वाबाबतचा वाद अखेर मिटण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही नेत्यामध्ये आज झालेल्या चर्चेनंतर पक्षासाठी एक संघ काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट संकेत दिले की दोघांमध्ये चर्चा झाली असून आता ते दोघे पक्षश्रेष्ठींना भेटून आपला अभिप्राय देतील. गेल्या काही आठवड्यापासून मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये तणाव असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. पक्षश्रेष्ठींनी या वादावर तोडगा काढण्यासाठी संवाद साधण्याचे आवाहन केले होते. सतीश जारकिहोळी म्हणाले, पक्षात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं, ते दूर होणं आवश्यक होतं. आता जे निर्णय घेतले जातील ते पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील. पक्ष संघटित राहणे हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे. या घडामोडीमुळे आगामी काही दिवसात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्व अर्थतज्ञांचे अंदाज चुकवत भारतीय अर्थव्यवस्थेने जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत तब्बल 8.2% प्रगती केली असून देशवासियांनी स्वदेशी वस्तूवर जोरदार खरेदी करत अमेरिकन शुल्क वाढीमुळे बसलेल्या हादऱ्याला चाप दिला आहे. त्यामुळे अर्थगती वेगाने वाढण्यास मदत झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल ते जुलै 2025च्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न GDP 7.8% वाढले होते. त्यामुळे 6 माही GDP 8%वर गेला असल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने काल शुक्रवारी रात्री जाहीर केली. सरकारचा पायाभूत सुविधावरील खर्च, ग्रामीण अर्थव्यवस्थेने घेतलेली उभारी आणि देशांतर्गत मागणीमुळे अर्थव्यवस्थेने झेप घेतली. खासगी भांडवली गुंतवणूक बेताची असताना आणि अमेरिकेने लादलेल्या 50% शुल्क वाढीमुळे निर्यात घसरूनही अर्थव्यवस्थेने कमालीची लवचिकता दाखवली आहे. GDP मध्ये 60% वाटा हा देशांतर्गत मागणीचा असतो. त्यातच जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत वाढ नोंदविण्यात आली. उत्पादन क्षेत्राने या कालावधीत 9.1% घसघशीत वाढ नोंदविली. गतवर्षी याच कालावधीत उत्पादन क्षेत्राची वाढ अवघी 2.2% इतकी होती. कृषी आणि कृषीपूरक उद्योगाने 3.5, वित्त, रिअल इस्टेट आणि प्रोफेशनल सेवा देणाऱ्या क्षेत्राने 10.2 आणि इलेक्ट्रिक, गॅस, पाणीपुरवठा अशा उपयुक्त सेवा क्षेत्राने 4.4% वाढ नोंदवली असल्याने भारतीय अर्थव्यवस्था सुपरफास्ट झाली आहे. बेळगाव येथील गणेशपूर परिसरातील ज्योतिनगर येथे शुक्रवारी एका वृद्धाचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मानवी आपत्कालीन बचाव पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्ती यशवंत कुराडे, वय वर्षे अंदाजे 85, राहणार रामघाट रोड, ज्योतिनगर, गणेशपूर अशी ओळख पटली आहे. विहिरीत मृतदेह तरंगताना स्थानिकांनी पाहिल्यानंतर तात्काळ पोलीस व आपत्कालीन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मानवी आपत्कालीन बचाव पथक प्रमुख बसवराव हिरेमठ, राजू टक्केकर आणि अभिषेक केळूर तसेच समाजसेवक अवधूत तुळवेकर घटनास्थळी पोहोचले. दरम्यान कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारीही मदतीस धावले. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. सदर मृत्यू अपघाती आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला आहे हे तपासाअंती स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून स्थानिकांनी रहिवासी भागातील विहिरीवर योग्य झाकण अथवा जाळी तसेच सुरक्षेच्या इतर उपाययोजना राबवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या 3 तरुणांना टिळकवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. अनगोळ येथे किरण विजय शारबित्रे, वय वर्ष 26, राहणार रामलिंगवाडी, गोवावेस, शहापूर याला ताब्यात घेण्यात आले. तसेच टिळकवाडी परिसरात अभिषेक गणेश गंगवारपूर, वय 29, राहणार पीके क्वार्टर्स, शहापूर आणि इरण्णा मडिवाळप्पा कल्लेद, वय वर्ष 25, राहणार सावरकर रोड, टिळकवाडी या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तिघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांनी गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले.
बसमधून प्रवास करताना एका प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले असल्याची घटना उघडकीस आली आहे। संबंधित प्रवाशाने यासंबंधी बनहट्टी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की बनहट्टी येथील रहिवासी आनंद कोपर्डे हे रायबाग तालुक्यातील कुडची या आपल्या गावी गेले होते। तेथून रविवारी पत्नी समवेत रबकवी बनहट्टी बसने परततेवेळी सदर चोरीची घटना घडली। बस वाहकाच्या सीटखाली कोपर्डे यांनी आपली बॅग ठेवली होती। प्रवासादरम्यान अज्ञाताने आपली बॅग उघडून त्यातील तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत असा आरोप त्यांनी केला आहे। सदर प्रकार लक्षात आल्यानंतर कोपर्डे यांनी तात्काळ बनहट्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। या घटनेमुळे मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रसंगी बस प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपल्या मालमत्तेची काळजी स्वतःही घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांच्या वतीने युवा नेते अमान शेठ यांनी महांतेश नगर येथे भेट देऊन परिसराचे निरीक्षण केले आणि नागरिकांशी त्यांच्या सध्या भेडसावणाऱ्या नागरी समस्येबाबत संवाद साधला। भेटीदरम्यान अमान शेठ यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली आणि नागरिकांसमवेत फेरफटका मारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। नागरिकांनी पायाभूत सुविधा, ड्रेनेज, रस्त्यांची खराब स्थिती तसेच इतर आवश्यक सार्वजनिक सेवा यासंबंधी अडचणी मांडल्या। अमान शेठ यांनी नागरिकांना आश्वस्त केले की त्यांच्या सर्व तक्रारी आमदार आणि संबंधित विभागापर्यंत पोहोचून वेळापत्रकानुसार आवश्यक पावले उचलली जातील। नागरिकांनी या सक्रिय भेटीबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढील कारवाईबाबत दिलेल्या आश्वासनाबद्दल आभार व्यक्त केले। गणेशपूर येथे प्रस्तावित रोजगार निर्मिती केंद्र उभारण्याच्या अनुषंगाने बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत केंद्राची कार्यपद्धती, सध्या सुरू असलेल्या योजना, शिक्षण कार्यक्रम आणि भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले। शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने हे केंद्र कार्यरत राहणार असून भविष्यातील शैक्षणिक उपक्रम आणि प्रशिक्षण वर्गाबाबत सुस्पष्ट आराखडा तयार करण्यात येईल अशी माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील विविध विभागाकडे असलेल्या सर्व तलावांची सविस्तर माहिती संकलित करून त्यांच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता आणण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। या बैठकीदरम्यान तलावांचे योग्य व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवन योजनांच्या अंमलबजावणीसाठी तलावांची अचूक नोंदणी आणि मालकी कोणत्या विभागाकडे आहे हे स्पष्ट असणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। सदर निर्देशानुसार लवकरच सर्व तालुक्यातील तलावांची यादी तयार करून ती महसूल, नगर परिषद, ग्रामपंचायत, सिंचन विभाग इत्यादी संबंधित विभागाकडे वर्गीकृत करून अहवाल सादर करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे तलाव पुनरुज्जीवन, जलसंधारण आणि पाणी स्रोत व्यवस्थापन या दृष्टीने उपयुक्त पावले उचलली जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बेळगाव जिल्हा बेळगाव तालुक्यातील हिंडलगा, खानापूर तालुक्यातील बेकवाड, होकेरी तालुक्यातील एमकनमर्डी या ग्रामपंचायतींना शासनामार्फत निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे। त्यानुसार हिंडलगा ग्रामपंचायतीचा विकास कशा पद्धतीने झाला आहे याची पाहणी करण्याकरिता बेंगळूर ग्रामांतर ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत विकास अधिकारी यांनी गुरुवार दिनांक 27 रोजी पाहणी दौरा केला। बेंगळूर ग्रामांतर क्षेत्रातील दोडबळापूर तालुक्यातील तावरखेडे, होसकोटे, हेगडहळ्ळी, विश्वनाथपूर या ग्रामपंचायतीचा सहभाग होता। ग्रामपंचायतीला भेट दिली असता ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात स्वागत कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हितलमणी या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या। तसेच उपाध्यक्ष चेतना आगसगेकर, पंचायत विकास अधिकारी अश्विनी कुंदर, सेक्रेटरी अनिल पाटील व कर्मचारी प्रशांत कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेला विकास, मिळणारी उत्पन्न, स्वच्छता, शुद्ध पाण्याचे पाणी, सुशोभित करण्यात आलेली स्मशानभूमी, रस्ते, जगजीवनराम सभागृह, वाल्मिकी समाज वसतिगृह याबाबत माहिती पीडीओ अश्विनी कुंदर यांनी दिली। बेळगाव शहरातील हिंडलगा येथील बॉक्साईट रोड लगत जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिरात गाभाऱ्यातील मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि अभिषेक सोहळा तसेच मंदिराच्या कळसावर पितळी कळसारोहणाचा कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। हिंडलगा ग्राम देवस्थान सुधारणा समितीने पुढाकार घेत हा कार्यक्रम यशस्वी केला। पूजनानंतर मंदिर परिसर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते। शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत धार्मिक विधी संपन्न झाले। संध्याकाळी 7 वाजल्यानंतर कलमेश्वर मंदिराच्या आवारात महाप्रसादाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष मीनाक्षी हितलमणी, उपाध्यक्षा चेतना आगसगेकर, सदस्य नागेश मनोळकर, रामचंद्र मनोळकर, रामचंद्र कुंद्रेमणीकर, विठ्ठल देसाई, प्रवीण पाटील, गजानन बांदेकर, अशोक कांबळे आदींचा सत्कार करण्यात आला। महाप्रसाद वितरणासाठी युवक, कार्यकर्ते आणि महिला वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन काकतकर यांनी केले।
खानापूर तालुक्यातील तिवोली आणि गुंजी भागात हत्तींचा उपद्रव वाढला आहे. रोज वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांच्या शिवारात हत्तींच्या कळपाने शिरत भात पिकांची प्रचंड नासधूस चालवली आहे. तिवोलीच्या वेशीत दाखल झालेल्या टस्कराच्या हल्ल्यातून तरुण बालंबाल बचावल्याची घटना काल शुक्रवारी घडली. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे भात कापणी आणि मळणीची कामे वेगाने उरकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. एकत्र हंगाम आल्याने मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. तिवोली, कापोली, शिंदोळी, जळगा, डिगेगाळी, गुंजी, कामतगा, भटवाडा, संगरगाळी, भालकी आणि शिंपेवाडी आदी भागामध्ये हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. गावकऱ्यांनी अनेक वेळा एकत्र येऊन फटाके व वाद्य वाजून हत्तींना हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले तरी हत्ती पुन्हा शेतात दाखल होत आहेत. तिवोलीतील पवन हेब्बाळकर हा तरुण वेशीजवळून जात असताना झुडपातून अचानक एक हत्ती त्याच्यासमोर उभा ठाकला. त्याच्या दिशेने चाल करत हत्तीने सोंड उचलून मारण्याच्या पवित्र्यात असतेवेळी युवकाने प्रसंगावधान दाखवत हत्तीची नजर चुकून पळ काढत आपला जीव वाचवला आहे. तरी पुन्हा अशा घटना घडणार नाहीत यासाठी वन विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकसभा क्षेत्राशी संबंधित विविध केंद्र सरकारच्या योजनांवरील कामे राज्य सरकारकडून अपेक्षित निधी मिळत नसल्यामुळे संथ गतीने सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तात्काळ निधी मंजूर करून विकास कामाला चालना द्यावी अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केली आहे. या संदर्भात पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठवण्यात आले आहे. या योजनांमध्ये बेळगाव, कित्तूर, धारवाड नवीन रेल्वे मार्ग, सिटी इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेट, इंटिग्रेट अँड सस्टेन अंतर्गत बेळगाव शहरातील घनकचरा व्यवस्थापन अमृत योजनेअंतर्गत हलगा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच तलाव पुनरुज्जीवन व उद्यान सुधारणा प्रकल्प यांचा समावेश आहे. ही कामे केंद्र सरकारकडून मंजूर झाली असली तरी राज्य सरकारकडून निधी न मिळाल्यामुळे रखडली आहेत. याशिवाय सौदत्ती येथील श्री क्षेत्र यल्लमा देवस्थान विकास प्रकल्पासाठी पर्यटन विभागाकडे सादर केलेल्या विस्तृत आराखड्यास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. याबाबत पर्यटन विभागाच्या आयुक्तांना पाठवलेल्या पत्रालाही उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मंजूर योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ निधी वितरित करावा आणि प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगावातील कपलेश्वर कॉलनी येथील भातकांडे शाळेजवळील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज चेंबरच्या ठिकाणी निर्माण झालेला मोठा खड्डा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवल्यामुळे ड्रेनेज झाकण खोल गेले असून त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस हा खड्डा स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे दुचाकी स्वारांना अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा लहान मुले व वृद्ध यांना देखील या ठिकाणी अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक, पालक व शाळकरी मुलांच्या सुरक्षतेसाठी नगरसेवक व महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करून येथील धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. केंद्र सरकारच्या लघु उद्योग क्षेत्रासाठी योजनेअंतर्गत एक दिवसीय व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे आयुक्त शकील अहमद यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाप्रसंगी त्यांनी सांगितले की लघु उद्योग क्षेत्रासाठी अशा कार्यशाळा अत्यंत गरजेच्या आहेत आणि या संकल्पनेला चालना देण्यास या कार्यशाळा उपयोगी ठरतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखापरीक्षक वीरण्णा मुरगोड हे होते. त्यांनी लघु उद्योगासाठी जीएसटी आणि कर संबंधी माहिती आवश्यक असून ही कार्यशाळा त्या दृष्टिकोनातून उपयुक्त असल्याचे सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक सत्यनारायण भट यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या योजनेच्या उद्देशांची माहिती दिली. कर विभागाचे उपायुक्त जगदीश गलगली यांनी जीएसटीचे महत्त्व सांगत उद्योगांच्या विस्तारासाठी हे धोरण उपयुक्त असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध औद्योगिक आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच 100हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते. रात्री वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांच्या सुरक्षेसाठी पही वाईफ फाउंडेशनने आगळा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेने शहरातील मोकाट गायींच्या गळ्यात रिफ्लेक्टर पट्टे बसून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. अंधारात रस्त्यावर उभ्या जनावरांची वेळेवर दखल न घेतल्याने अनेकदा अपघातांची संख्या वाढते. हा धोका कमी करण्यासाठी शहर व उपनगरातील 25हून अधिक गायींना रिफ्लेक्टर पट्टे लावण्यात आले. या उपक्रमासाठी उद्योजक अमित नाईक यांनी सहकार्य केले. फाउंडेशनच्या संचालिका रक्षा यू, भूविका होसट्टी, अमित कुडची, यचो कुमारस्वामी, शिवानंद हिरेमठ, किरण नरगुंदकर आणि विजय कनेरी उपस्थित होते. या उपक्रमामुळे जनावरांची रात्रीची सुरक्षा लक्षणीयरित्या वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. चंदगड तालुक्यातील कानडी या छोट्याशा गावातील कवी, गायक, लेखक आणि कलाकार श्रीपती संभाजी कांबळे यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली.
त्यांच्या दोन्ही तरुण मुलांना अपंगत्व असल्याने ते घरीच असून त्यांची देखभाल करणाऱ्या पत्नीला स्वतःलाच श्वसनाचा आधार असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. मोडकळीस आलेल्या घरातील हा संघर्ष दर्शवणारा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ मिळताच बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते व वन टच फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांनी तात्काळ कारंडी येथे जाऊन कांबळे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. प्रसंगी त्यांनी 2 महिन्यांचा अन्नसाठा आणि काही रोख रक्कम देऊन कुटुंबाला तातडीचा आधार दिला. कर्नाटकातील कलाकाराने महाराष्ट्रातील दिवंगत कलाकारांच्या कुटुंबाला मदत केल्याने त्या माऊलीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले होते. यावेळी माजी सरपंच शिवाजी कांबळे यांनी धावला कानडा विठ्ठल असे म्हणत पाटील यांचे आभार मानले. शेवटी विठ्ठल पाटील यांनी महाराष्ट्र शासनानेही या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे यावे अशी मागणी केली. या भेटीवेळी डॉक्टर शुभम बांदिवडेकर, सचिन बांदिवडेकर, रोहन गावडे, कल्पना सावगावकर, गावचे सरपंच आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक उद्या रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातील रंगूबाई भोसले पॅलेस, रामलिंग खिंड गल्ली, बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दावणगिरीच्या राहुल मेहरवाडने राज्यस्तरीय मिस्टर कर्नाटक बजरंगी शरीरसष्टो स्पर्धेत आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर विजेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष वेधले आहे. धारवाड जिल्हा हुबळी येथे राज्य शरीरसष्टो संघटना, स्थानिक संघटना आणि पंचमुखी हनुमान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यातील तब्बल 110 स्पर्धकांनी विविध वजनी गटामध्ये सहभाग घेतला होता. बेळगावच्या रुणक गवसला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेळगावच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोजरचा मान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढवला. विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील रेवणकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पंच आणि स्टेज मार्शलच्या मोठ्या टीमने कौशल्यपूर्ण काम बजावले. या भव्य स्पर्धेत विविध वजनी गटातील खेळाडूंच्या कडवी स्पर्धेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान 11 डिसेंबरला सुमारे 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना एकत्र आणून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांनी दिला आहे. ते आथनी येथील ऐनापूर तालुक्यातील प्रेरणा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या हिरवी शाल दीक्षा तसेच ऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आथणी तालुक्यातील तवशी गावात कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या एका 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव कांतेश पांडू कुमार, वय 35, राहणार तवशी असे असून त्यांनी गावच्या हद्दीबाहेर असलेल्या आपल्या शेताजवळील गणेश मंदिराजवळ बाबळीच्या झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले. कांतेश यांच्यावर राष्ट्रीयकृत बँका, फायनान्स कंपन्या, सहकारी संस्था आणि इतर विविध स्रोतातून तब्बल 15 लाख रुपयांचे कर्ज होते. गेल्या अनेक महिन्यापासून सततच्या कर्ज वसुलीच्या दबावामुळे ते मानसिक तणावात वावरत होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. कांतेश यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुली आहेत. पतीच्या आत्महत्येनंतर शोकाकुल पत्नीने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती केली आहे. या प्रकरणी आथणी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.